नमस्कार, मी राजेश आवलकर. लोकलाईव्हच्या लोकचर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर हा भारतात सगळ्यात जास्त असल्याचं सातत्याने बोललं जातं आणि जळगाव जिल्ह्यामध्ये काय वाईट परिस्थिती आहे ही अत्यंत विदारक दृश्य आहे हे आपण सातत्याने बघतो. पण खरी परिस्थिती काय आहे, यासाठी मृत्यूदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स किंवा या इथली सगळी यंत्रणा आहे ती सगळी बदलण्यासाठी एक डॉक्टरांचं पॅनल तयार करण्यात आलं. त्याला टास्क फोर्स असं नाव दिलं गेलेलं आहे. हे टास्क फोर्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. जळगाव जिल्ह्यात देखील टास्क फोर्स जोरदार काम करते. काय काम त्यांचं चालू आहे? 4 जूनला टास्क फोर्सची स्थापना झाली. त्यानंतर या जळगाव जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटल म्हणजेच शासकीय वैद्यकीय रुग्णालय जे आहे तिथलं आणि कोविड पेशंट्स जिथे जिथे आहेत त्या सगळ्याच ठिकाणचं चित्र जवळजवळ बदलत चाललेलं आहे. एक दिवस म्हणजे कालचा दिवस तर असा होता की एकही रुग्णाचं निधन झालं नाही, अशी स्थिती देखील जळगावमध्ये आली. बरं, ही कशामुळे आली? टास्क फोर्सचं काय काम चालू आहे? या कोविड रुग्णालयांमध्ये काय सेंटर्स आहेत, कोविड रुग्णालय आहेत, त्या ठिकाणी टास्क फोर्सचं कशा पद्धतीने काम चालू आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत लीना पाटील मॅडम आणि भूषण गांधी सर. आज आता आपल्याबरोबर आहेत लीना पाटील, डॉक्टर लीना पाटील आणि कल्पेशजी गांधी डॉक्टर साहेब आपल्याबरोबर आहेत. हे दोघेही टास्क फोर्सचे एक सदस्य आहेत. ही टास्क फोर्सची स्थापना झाल्यापासून आजपर्यंतची कशा कशा प्रकारची रचना झाली, काय काय प्रकारच्या घटना घडल्यात हे सगळं आपण जाणून घेणार. कल्पेशजी नमस्कार. कल्पेशजी, आपण या टास्क फोर्सचे सदस्य आहात. 4 जूनला टास्क फोर्सची स्थापना झाली आणि आपण त्यावेळेला मला जे माहिती आहे त्यानुसार आपण सर्वच्या सर्व PPE किट न घालता पॉझिटिव्ह पेशंटला भेटून आला. तर आपल्याबरोबर त्यावेळेला कलेक्टर साहेबसुद्धा होते. काय त्यावेळेला तुम्हाला काय जाणवलं? कशा पद्धतीने तिथली पहिली स्थिती काय होती? पहिली मीटिंग तुमची कशी झाली? काय काय तुम्ही तिथे बघितलं? सगळ्यात पहिले तर मला नागरिकांना आवाहन करायचं आहे की कोरोना हा सोशल स्टिग्मा झालेला आहे. कोरोना पेशंटचं नाव ऐकलं की लोक आजूबाजूला पाहतात, तसं नाही चालणार. आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की कोरोनाशी आपल्याला जर हे करायचं असेल तर एक सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपण मॅनेज करू शकतो. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि रुग्णांना सहानुभूतीची फार गरज आहे. त्यांना जर सहानुभूती मिळाली, त्यांना जर आपण सांगितलं की तुम्ही ठीक होणार आहात, त्यांना जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दिला तर ते नक्कीच ठीक होणार आहेत. हे मला सगळ्यात पहिले सांगावंसं वाटेल आपल्याला. सर, पण मला जे विचारते की या जळगावची स्थिती खूप विदारक दृश्य आहे. सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे कत्तलखानाच आहे किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला म्हणजे माणूस परत येणार नाही असं चित्र हे तयार केलं गेलं किंवा जे आमच्या सगळ्यांसमोर आलं की जे आम्ही पण सगळ्यांसमोर दाखवलं. वास्तविक स्थिती तिथे कशी होती आणि आता तिथे कशी स्थिती? नाही, हे चुकीचं आहे. आता भरपूरसे रुग्ण हे ठीक होऊन बाहेर येतात. याचा अर्थ काय झाला की सिव्हिल हॉस्पिटल हा काही कत्तलखाना नाही आहे किंवा रुग्ण तिथे जाऊन मरतातच असं नाही आहे. जर तुम्ही काल जर बघितलं असेल तर काल ॲडमिट झालेल्या पेशंटपेक्षा डिस्चार्ज झालेले पेशंट जास्त होते. आपले टास्क फोर्सचं ॲक्च्युअल तिथे काय काम चालू आहे सर? टास्क फोर्सचं आम्हाला तिथल्या डॉक्टरांना, तिथे जे पॅरामेडिकल स्टाफ आहेत, जे नर्सिंग स्टाफ आहे, त्यांना आम्हाला गायडन्स करायचं आहे की आम्ही जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आम्हाला स्टेट टास्क फोर्सने सांगितलेले आहेत ते त्यांना कसे अप्लाय करायचे हे त्यांना सांगणं आमचं काम आहे. मॅडम, मी तुमच्याकडनं जाणून घेईल की सुरुवातीला पहिली मीटिंग जी झाली त्यावेळेला आपली 3 तास आपण डॉक्टरांच्या समवेत सगळं जाणून घेत होतो. त्यावेळेला तुम्हाला तिथे काय जाणवलं आणि आत्ताची स्थिती तिथे कशा प्रकारची? कलेक्टर ऑफिसमधून फोन आला की तुम्ही टास्क फोर्समध्ये निवडले गेलेत. असा फोन आल्यानंतर पहिली मीटिंग 5 जून शनिवार जो होता त्या दिवशी जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांच्यासोबत होती. 10चे 10 मेंबर टास्क फोर्सचे, इन्क्लुडिंग डॉक्टर सुनील व्ही चौधरी, डॉक्टर गुणवंत महाजन, डॉक्टर सुशील गुजर, डॉक्टर अभय जोशी, डॉक्टर राहुल महाजन, डॉक्टर पंकज बढे, डॉक्टर कल्पेश गांधी, डॉक्टर निलेश चांडक आणि मी आणि डॉक्टर रवींद्र पाटील. तर ह्या टास्क फोर्समध्ये जवळजवळ 3 ते 4 ॲनेस्थेशॉलॉजिस्ट, 3 ते 4 इंटेन्सिव्हिस्ट आणि 3 ते 4 फिजिशियन्स आहेत, प्लस एक सर्जन पण आहे. सो ह्या टास्क फोर्सची नेमणूक ही जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यात आमचा काय सहभाग होईल आणि वेळोवेळी त्यांना VCद्वारे मार्गदर्शन किंवा वेळोवेळी काही उपकरणं कमी आहेत का, काही तिथं जिल्हा रुग्णालयामध्ये कशाची कमतरता आहे ते जाणून घेऊन आणि मग त्याच्यावर उपाययोजना सुचवण्याचं काम हे टास्क फोर्स होतं. जी ऑर्डर आम्हाला मिळाली त्या ऑर्डरमध्ये एक एक मुद्दा अगदी स्पष्ट होता की आमची कामं काय आहेत. त्यानुसार पहिली मीटिंग झाली जिल्हा शल्य चिकित्सकासोबत. ती इंट्रोडक्टरी मीटिंग होती कारण की बरेच जण ओळखत नव्हते एकमेकांना. त्याच्यानंतर तिथे जे डिस्कशन झालं तिथं सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे तज्ज्ञ जे ॲक्च्युअल फोर्सने काम करत आहेत, जे ॲक्च्युअल पेशंटसोबत काम करतात ते सगळे तज्ज्ञ होते. पंचवाल, नंतर डॉक्टर विजय गायकवाड, डॉक्टर सुयोग चौधरी, हे सगळे लोक होते आणि आम्ही लोक. ही पहिली मीटिंग जी झाली त्या मीटिंगमध्ये स्टार्टिंग फ्रॉम प्रिव्हेन्शन म्हणजे जिल्ह्याचा जो सिव्हिल सर्जन असतो नागोजी चव्हाण सर,
त्यांनी पूर्ण जिल्ह्याचा कारभार आहे. तर आम्हाला त्यावेळेस कळलं की हे जळगाव शहरासाठी लिमिटेड नाही आहे, तर हे जळगाव जिल्ह्यासाठी लिमिटेड आहे. म्हणजे मग आम्ही त्या दिवशी डिस्कशन हे प्रिव्हेन्शनपासून तर प्रिपरेशनपर्यंत केलं. त्यानुसार शेवटचे मुद्दे फक्त मी सांगते. 700 बेडचे ICU, 700 बेडला ऑक्सिजन लागू शकतो हे प्रेडिक्शन तेव्हाच करण्यात आलं. कलेक्टर साहेबांच्या निदर्शनाखाली पण, त्यांच्या गायडन्सखाली पण आम्ही डिस्कशन केली की आत्ता आपल्याकडे 100 बेड आहे, मग 150ची करायची का ऑक्सिजनची लाईन? मग गणपती घेतलेला आहे, मग गणपतीला 50 आहे, मग अजून किती लागतील ऑक्सिजनचे बेड, ह्या विषयावर चर्चा झाली. त्याच्यानंतर मग आपल्याकडे जे काही इंजेक्शन अवेलेबल आहेत किंवा ऐन टायमावर जर आपण काही पेशंट्सला, यंग पेशंटला वाचवू शकतो तर ते अवेलेबल होतच नाही आहे, कारण की ते काही ठिकाणीच अवेलेबल आहे पण जळगावसारख्या ठिकाणी ते मिळणार नाही. मग त्याच्यानंतर ऑक्सिजन हा एक खूप महत्त्वाचा ड्रग आहे की जो, त्याला आम्ही ड्रगच म्हणतो, की ज्याच्याने भरपूर पेशंट वाचू शकतात. मग आपल्याकडे काय आहे? ऑक्सिजन आहे आणि NIV व्हेंटिलेटर आहे. NIV म्हणजे नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर. म्हणजे जेव्हा हा कोरोनाचा पेशंट स्टॉर्ममध्ये असतो त्यावेळेस जर त्याला योग्य पद्धतीने नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन आणि ऑक्सिजन दिला गेला तो पेशंट वाचू शकतो. आणि स्टिरॉइड म्हणजे सगळ्यांनाच आता सगळी माहिती आहे उपलब्ध, ते इंजेक्शन जवळजवळ सगळे अवेलेबल होते. मग ते टॉसिसिझिमॅब नावाचं जे इंजेक्शन होतं ते कुठंच मिळत नव्हतं. म्हणजे कलेक्टर साहेबांनी पण खूप प्रयत्न केले होते, डीन साहेबांनी पण प्रयत्न केले होते, तेव्हाचे डीन भास्कर खैरे सर होते. तर त्या लोकांनी वारंवार हे करून पण, सिप्ला कंपनीशी हे करून पण त्यांना ते मिळत नव्हतं. मग त्याच्यात आमचे सुशील गुजर सर जे आहेत ते ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या कमिटीमध्ये आहेत, त्यांनी त्यांना वारंवार मदत केली, वेळोवेळी मदत केली आणि त्यांच्यानुसारच अवेलेबल झालं ते, म्हणजे त्यांनीच केलेत आता अवेलेबल. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला नंतर असं कलेक्टर साहेबांसोबत सोमवारी म्हणजे 8 जून रोजी की ग्राउंड लेवलला प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे ॲक्च्युअल आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला शनिवारी गेलो पण 3 तास केबिनमध्येच मीटिंग झाली. मग सोमवारी आम्ही प्रत्येक वॉर्डाची पाहणी केली. त्यावेळेससुद्धा 10चे 10 टास्क फोर्सचे मेंबर टीम पूर्ण हजर होती, विथ कलेक्टर, विथ डीन भास्कर खैरे आणि नागोजी चव्हाण जे सिव्हिल सर्जन आहेत ते पण होते. पूर्ण तपासणी केल्यानंतर मी आणि डॉक्टर गुणवंते आम्ही काही पेशंटशी पण चर्चा केली की ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो ना, हे ते. तर पेशंटचे हे होते, फक्त एकच निदर्शनात आले की तिथे जो ग्राउंड लेवलचा स्टाफ आहे म्हणजे मामा मावश्या आणि आपण म्हणतो ना साफसफाई कामगार होते, पण सिस्टर्स जे होता ना, जो सिस्टर आणि पेशंटचा रेशो असतो तो बराचसा कमी दिसला. मग त्याच्यावर चर्चा झाली. तो राऊंड पण जवळजवळ 3.5-4 तास चालला आमचा. आणि त्या राऊंडनंतर पॉझिटिव्हली कलेक्टर साहेबांनी ऑर्डर पण काढली की 40 नवीन नर्सेस लवकर घेण्यात यावा. पण मला असं वाटतं आहे की प्रशासन रेडी आहे घेण्यामध्ये नवीन जागा, किंवा आता जसं फॉर एक्झाम्पल त्यांना आता स्वीपरची गरज आहे किंवा ह्याची गरज आहे, पण लोक येऊन नाही राहिले, लोकच जॉईन होत नाही आहे असं मला वाटतं आहे. म्हणजे सोशल स्टिग्मा जास्त आहे. मग तो काढण्यासाठी त्या दिवशी आम्ही 2-2 मग तिथले जे डॉक्टर विजय गायकवाड होते पहिल्या दिवशीच्या मीटिंगमध्ये, त्यांना आम्ही विचारलं की सर कोरोनाबद्दल तुम्हाला आतापर्यंत भीती नाही वाटली का? तर ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर होतं. कारण की विजय गायकवाड सर म्हटलेत की मॅडम मी जेव्हाही राऊंडला जातो तेव्हा मी माझ्या डोक्यात एकच गोष्ट पाहतो की मला 2 मीटरचं अंतर ठेवायचं आहे. समोरचा पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो, मला 2 मीटरचं अंतर ठेवायचं. ही गोष्ट आम्ही त्यांच्याकडून शिकलो. कारण आमच्या क्लिनिकमध्ये बसताना भरपूर आम्हालाही टेन्शन येतं, कारण की प्रत्येक पेशंट हा कोरोना असेलच नसेलच, असिम्टमॅटिक कॅरियर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आल्यावर 2 मीटरचं डिस्टन्स जर ठेवलं तर बऱ्यापैकी मग आम्ही पण थोडीशी हिंमत केली. मी आणि डॉक्टर गुणवंत आम्ही पेशंटशी पण चर्चा केली, तिथे 2-2 मीटरच्या अंतरावरून केली. पेशंटच्या काही खूप कंप्लेंट्स नव्हत्या, कारण आम्ही अचानक गेलो होतो आणि खूप काही कंप्लेंट्स नाही केल्यात पेशंटने. फक्त ते मामा मावशींचे जेवढा काही स्टाफ होता तो आम्हाला थोडासा कमी आढळून आला. त्याच्यानंतर पूर्ण 8 दिवसांच्या दरम्यानमध्ये मी इंडियन क्रिटिकल केअर सोसायटीचे सेक्रेटरी पण आहे. मी डॉक्टर कल्पेश गांधी, आम्ही 5-6 मेंबर टास्क फोर्सचेच मेंबर आहोत. तर आम्ही 2 झूम मीटिंग घेतल्यात आमच्या तालुका लेवलला. म्हणजे त्या झूम मिटिंगला डॉक्टर राजेश मानवतकर सर, चोपड्याचे डॉक्टर D.O. पाटील यांनी त्यांची इनपुट्स दिले. म्हणजे जी गोष्ट आमची पहिल्या मिटिंगला डिस्कस झाली होती की प्रिव्हेन्शनवर जास्त जोर द्यायचा आहे, मग फ्लो कुठून येतो तिथूनच. मग पहिल्या मिटिंगमध्ये जसं डिस्कस झालं की पेशंट उशिरा येतोय का, कारण की 10 पेशंट ते 15 पेशंट हे 24 तासातच मेलेले आहेत. मग त्याच्याने डेथ रेट वाढतो. मग लवकर रेफरन्स नाही आहे, हे पण डिस्कशन झालं. मग लवकर रेफरन्स तर मग पेरिफेरीतूनच लवकर रेफरन्स होईल आणि विथ ऑक्सिजन सिलेंडर. मग गाईडलाईन्स तयार करण्यात आल्या की पेशंटला शिफ्ट करताना ॲम्ब्युलन्स आणि हे विथ ऑक्सिजन यायला पाहिजे.
मग त्याच्यानंतर लवकर जर पेशंट आला तर त्याला तात्काळ उपचार मिळेल आणि मग त्याचं निदान झालं पाहिजे. वेदर तो ऑक्सिजनवर आहे, तो कोरोना पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो, त्याचा रिपोर्ट तर 3 दिवसांनी येणार, पण त्याला जी ऑक्सिजन मिळण्याची जी हे आहे त्याच्यावर परत पुन्हा चर्चा झाली. ह्या सगळ्या चर्चासत्रानंतर 8 दिवस आमचे झूम मीटिंगमध्येच गेलेत बरेचसे. या दरम्यानच्या काळामध्ये तिथे डीनसुद्धा चेंज झाले. पहिले डीन खैरे साहेब होते, आता नवीन डीन आलेले आहेत. तुमची दोघांबरोबर इंटरॅक्शन झालीत का, की दोघांबरोबर तुमचा संपर्क, त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवलेत, तुम्ही तिथे ते काय काय सूचना केल्यात किंवा काय दुरुस्त्या सुचवल्यात आणि त्याचे इम्प्लिमेशन्स कशा पद्धतीने झालं याविषयी सहजता. खरं म्हणायचं तर मला तिथल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विषयात जायचं नाही आहे, पण तरीसुद्धा पहिले जे डीन होते त्यांच्याजवळ आम्ही जे सूचना केल्या होत्या त्याच्यानंतर, आता हे मला नाही माहिती की ते इम्प्लिमेंटेशन कोणी केलं, पण आत्ता जस्ट पहिली मीटिंग आमची नवीन डीनसोबत झालेली आहे शनिवारीच, म्हणजे 12 तारखेला 12 जून रोजी, 12 का 13 जूनच्या दिवशी आमची त्यांच्यासोबत पहिली मीटिंग झाली आहे आणि आज आहे 16 जून. म्हणजे आता त्या दिवशी आम्ही काही ज्या गोष्टी सुचवल्या आहेत त्याच्यातून लगेचच नवीन डीन सरांसोबतचं पण इम्प्लिमेंटेशन झालं. जसं फॉर एक्झाम्पल त्या दिवशी त्यांनी एक ग्रुप तयार केला दोघांचा, टास्क फोर्स आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या लोकांचा मिळून, तो लगेचच झाला. त्या दिवशीच आम्हाला सांगण्यात आलं की 25 ते 30 नवीन स्टाफ ते घेण्यात येणार आहे. तर आम्ही आता लगेचच नाही, आता पुढच्या मीटिंगला म्हणजे शनिवारी विचारू की तो नवीन स्टाफचं काय झालं, घेतला गेला नाही घेतलेला, कारण की तिथले डॉक्टर्स जे आहेत त्यांना मदत पाहिजे आणि ती मदत फक्त नर्सिंग स्टाफच जास्त करू शकतो. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल जर घेण्यात झालं तर पेशंटला शिफ्ट करणे हे वॉर्ड बॉय करतो, बाकीची जी सगळी कामं आहे हे वॉर्ड बॉय आणि नर्सेस करतात. डॉक्टर्स हे ऑर्डर देण्याची पण कामं करतात आणि ते झाले की नाही कंप्लीट हे करून घेण्याचं काम करतात. शेवटी डॉक्टरांचं काम असतं की काय ऑर्डर्स द्यायचे आहे आणि फॉलो करण्याचं काम हे नर्सिंगचं आणि वॉर्ड बॉयचं असतं. तर तिथं जो मोठा एक प्रॉब्लेम होता एक्सरे मशीनचा, तो खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तिथं 2 नवीन एक्सरे मशीन आलेले आहेत. आता त्यांच्यासमोर मोठं चॅलेंज असणार आहे नवीन डीन सरांसोबत की आता एक्सरे टेक्निशियन आणि ह्या सगळ्या गोष्टी शोधणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. तर मला असं वाटतं की त्या लोकांची खूप इच्छा आहे पेशंट ट्रीटमेंट करण्याची किंवा कारण की ते करतातच आहे, एवढे 3 महिने झाले ते लोक करूनच राहिलेले आहेत आणि विदाऊट फिअर आय डोंट थिंक की नाही करत आहे म्हणून करतात आहे. म्हणजे डीन पण कोल्हापूरवरून जळगावसारख्या ठिकाणी यायला तयार झालेत आणि ते पण रेड झोनमध्ये. तर मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करू इच्छिते आणि त्यांना काँग्रेट्स म्हणते की ते ह्या सिच्युएशन हँडल करायला इकडे आलेत. दुसरी गोष्ट म्हणजे की तिथं सोशल स्टिग्मा कमी करून जे स्टाफ आहे त्यांनी स्वतःहून यावं आणि रुजू व्हावं. म्हणजे जर कमी असेल तर त्यांनी तिथे जॉईन करावं. म्हणजे नवीन जर त्यांची भरणा होत असेल तर नवीन स्टाफने काम करायला तयार व्हावं असं मला वाटतं. तिथे तुम्ही जो स्टाफ घाबरतो आहे, इथे येण्यासाठी जो स्टाफ घाबरतोय तो घाबरू नये, त्यांनी लगेच जॉईन व्हावं असं तुम्ही म्हणाल की कशासाठी? नाही, मला हे नाही माहिती की तिथं स्टाफ सोडून गेला आहे का काय आहे, तो त्यांचा इंटरनल मॅटर आहे. मला असं म्हणायचं आहे की जर तिथं जागा निघाल्या आहेत नवीन स्टाफसाठी तर त्यांनी जॉईन करायला काही हरकत नाही, कारण की शेवटी तो गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यांना पूर्ण सॅलरी वगैरे सगळं काही एखाद्या गव्हर्नमेंट जॉबसाठी लोक हे करतात आणि आता जर जागा निघाल्यात तर चांगलं आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट जॉब मिळणं. टास्क फोर्सचे सदस्य या नात्याने तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या या सगळ्या कारभारावरती समाधानी आहात का, किंवा तुम्ही समाधान घेण्यासाठी कोणत्या सूचना कराल? मागच्या 8 दिवसांमध्ये 2 ते 3 वेळा आम्ही जेव्हा तिथे गेलो तर मला सिस्टर्स पण फार समाधानकारक वाटलेत. म्हणजे बोलणंही चांगलं आहे त्यांचं आणि आम्ही फोन केला त्यांना तर ते फोन उचलतात आणि पेशंटबद्दल माहिती पण देतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझा जर प्रायव्हेट पेशंट असेल आणि त्याला मला कोविड सस्पेक्ट असेल तर त्याला मी तिकडे पाठवते. तिकडे पाठवल्यावर आम्ही पेशंटचं ट्रॅकिंग ठेवतो आणि मग आम्हाला समजतं की कुठल्या वॉर्डमध्ये आमचा पेशंट ॲडमिट आहे. आता तो सिव्हिल म्हणजे आम्ही एक आमच्यासाठी पण इन्फ्रास्ट्रक्चरच आहे, कारण की कोरोना पॉझिटिव्ह नंतर त्या पेशंटशी आम्हाला संपर्कात राहायचंच आहे. तर स्टाफलाही विचारलं तर स्टाफ जर बिझी असेल तर ती सांगते की आम्ही 15-20 मिनिटांनी फोन करून सांगतो. पण टास्क फोर्सच्या मेंबरला खूप व्यवस्थित कोऑपरेशन आहे. तर बऱ्याच जणांना असं कळलं की टास्क फोर्समध्ये निवड झाली तर मग पेशंटची चौकशी करायसाठीचा फोन येतो. मग पेशंटची चौकशी जेव्हा करायला त्यांनी नंबर आणि हे पाठवतात तर तिथे एक कलेक्टर साहेबांनी का डीन सरांनी मला माहीत नाही कोणी एक मोठा नंबर दिलेला आहे, तो काउन्सिलिंग नंबर आहे.
त्या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर तुमचा पेशंट कुठल्या वॉर्डात किती लिटर ऑक्सिजनवर आहे आणि डॉक्टरांनी त्यांना बघितलंय का नाही बघितलं हेही कळतं. आणि हे मी जळगावला आपण केलं. हो हो मी स्वतः, कारण जळगावला की गेलं. चंदन चौधरी सरांनी मला मेसेज केला की मॅडम हा 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 असा असा पेशंट आहे, तर ह्या पेशंटची चौकशी करून मला सांगा. मग मी त्या नंबरवर फोन केला, कारण तो नंबर आमच्या ग्रुपवर आहे. मग मी त्या नंबरवर फोन केला. मग त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही अर्धा तास थांबा, आम्ही पूर्ण चौकशी करतो आणि मग तुम्हाला फीडबॅक देतो की तुमचा पेशंट कसा आहे म्हणून. म्हणजे NIVवर आहे, ऑक्सिजनवर आहे आणि डॉक्टरांनी त्याचा राऊंड घेतला आहे का नाही घेतला आहे. तर त्यांनी मला लगेच 15 मिनिटांनी स्वतःहून फोन करून सांगितलं की मॅडम तुमचा पेशंट असा असा आहे आणि स्टेबल आहे असं पण हे सांगितलं. जनरल पब्लिकला सुद्धा ही माहिती मिळू शकते की फक्त तुम्ही टास्क फोर्सचे मेंबर आहात? नाही, जनरल पब्लिकला पण. तिथं बाहेर सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या, त्याच दिवशी ज्या दिवशी आमची कलेक्टर सरांसोबत मीटिंग झाली त्याच दिवशी मोठी सूचना करून तो नंबर आमच्या समोरच लावण्यात आला. आपण तो नंबर आपण या डिस्प्लेला खाली देऊया, हो. जेणेकरून सगळ्यांना हो, तो हो. दिसेल. आपण जे आता बघत आहोत त्याच ठिकाणी आता सिव्हिल हॉस्पिटलच्या संपर्क करण्यासाठी आपले नातेवाईक, आपल्या मित्रमंडळी, आपलं कोणीही जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सस्पेक्टेड किंवा कोविड असा जर पेशंट असेल तर त्यासाठी हा खाली दिलेला जो नंबर आहे या नंबरवरती जर कधी आपण माहिती घेतली तर आपल्याला त्याची पूर्ण माहिती मिळू शकेल. अशा प्रकारची यंत्रणा आपल्या जळगावमध्ये झालेली आहे. ही एक अभिमानास्पद आणि एका वेगळ्या दिशेला जाण्याचा हा मार्ग आहे. कारण आपण जळगावची दिशा आजपर्यंत बघत आलेलो आहे की रसातळाला गेलेलं आहे. सिव्हिल हॉस्पिटल पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे, तिथं कोणत्याच प्रकारची सोय होत नाही. पण आत्ता या चर्चेतून असं लक्षात येतं की तिथे बदल हे होतात, बदल हे झालेले आहेत. जळगावच्याच काही डॉक्टरांनी एकत्रित येऊन या टास्क फोर्सच्या माध्यमातून ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी त्या ठिकाणी होऊ घातलेली आहे, होते आहे. आणि मृत्यूचा दर म्हणा किंवा तिथली जी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा सुधारलेली आहे, एवढं मात्र निश्चित या ठिकाणी म्हणता येईल. मी तुमच्याशी पुन्हा परत एकदा बोलू की तुम्हाला अजून काय संदेश या माध्यमातून द्यायचा आहे? मला जनतेला असा संदेश द्यायचा आहे की जे कोरोनाचे पेशंट आहेत, जसं आता ठीक आहे स्टार्टिंगला हा आजार की ज्याच्यात पूर्ण अख्खं जग फाईट करत होतं, जगालाच ह्याची ट्रीटमेंट माहीत नव्हती. जग हळूहळू त्याची ट्रीटमेंट शोधतंय आणि ह्याच्यामध्ये जळगावमध्ये जो मृत्यूदर वाढला तो पेशंट हा स्वतःहून लेट आला ह्याच्यामुळे पण असू शकतं. कारण की जे मृत्यू झालेत ते लोक ओल्ड एज होते आणि कोरोना हा इम्युनिटीवर आपल्या अफेक्ट करतो. ज्यांची इम्युनिटी चांगली त्यांचा भलेही भरपूर कोरोनाच्या संपर्कात आलेल्या लोकांशी संबंधही येत असेल पण तरी त्यांना होणार नाही. पण जे कमकुवत असतात, ज्यांना ऑलरेडी इम्युनोसप्रेशनवर असतात त्या लोकांना जास्त होऊ शकतो, जसं डायबिटिक, हायपरटेन्सिव्ह वगैरे. तर तापाचं कुठलंही लक्षण जर आढळलं तर मला असं वाटतं की त्वरित डॉक्टरकडे जाणे, त्वरित असं अलाराम घेणे ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनला आणि लवकर हेल्प मिळवणे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण मरणार ह्या भीतीने घरात बसून राहत आहेत लोक, ते नको आहे. ही वस्तुस्थिती आहे. लोक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायला घाबरतायत, त्याच्यामुळे ते ट्रीटमेंट घेत नाही. घरात राहतात आणि घरात राहिल्यामुळे त्यांचा आजार वाढत जातोय आणि त्यांना जेव्हा खूप जास्त त्रास होतो तेव्हा ते डॉक्टरांकडे जात आहे आणि डॉक्टर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला टेस्टिंगसाठी पाठवत आहे. आणि मग टेस्टिंग झाल्यावर मग त्याला लेट आल्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटलवाले करणार काय? तो लेट आल्यावर त्याला एक तर ऑक्सिजन देणार, नाही तर इंट्युबेट करणार किंवा व्हेंटिलेटरवर टाकणार. मग त्यांचा जो विंडो पिरियड असतो की ज्या याच्यामध्ये आता आमच्या जे निदर्शनात आलं की 1 ते 5 दिवसांमध्ये जर राईट टाईमला ट्रीटमेंट मिळाली त्याला तर तो त्या स्टॉर्ममध्ये जातच नाही पेशंट. असिम्प्टोमॅटिक घरच्या घरीच ट्रीट होतात. त्याच्यानुसार आम्ही जनरल प्रॅक्टिशनरचे पण 2 वेबिनार घेतले. मी डॉक्टर राहुल महाजन आणि डॉक्टर सुनील सूर्यवंशी यांनी जवळजवळ 2 ते 3 वेबिनार रितेश पाटील म्हणून आहेत होमिओपॅथीचे त्यांच्या संदर्भात की जेणेकरून जनरल प्रॅक्टिशनरच्या लेवलवर लवकरात लवकर पेशंट रेफर होईल सिव्हिल हॉस्पिटलला आणि लवकरात लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील. कारण ह्याच्यामध्ये लिमिटेड ड्रग आहे आणि नंतर ट्रीटमेंट आहे ऑक्सिजन. सो ऑक्सिजन जर त्याला तो घरी हाफतो आहे आणि त्याला जर लेट मिळाला तर तो एक तर रस्त्यात दगावणार, नाही तर 6 तासात जाणार. तो त्या स्टॉर्ममध्ये बरोबर तिथे सापडला पाहिजे जेणेकरून आपल्याला कळतं की येस डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वतः बघितलं ड्रग्ज हे अवेलेबल आहे. अच्छा, तुम्ही ड्रग्सच्या बाबतीत आता बोला, ड्रग्ज जे आहेत त्याची कंटेंट आणि त्याच्यामधली त्याची व्हॅलिडिटी ही तपासण्याची आवश्यकता आहे, अशाही प्रकारची काहीतरी मागणी होती की त्याची मुदत संपलेली असतील त्याची? नाही, तसं काही आढळलं तर आता नाही जे आम्हाला. ड्रग्ज आहे मेनली हायड्रोक्सिक्लोरोक्विन, नंतर टोसिलिझुमॅब
हे नवीन ड्रग्ज आहेत, त्याच्यामुळे त्यांचा एक्सपायरी होण्याचा प्रश्नच येत नाही. हे सगळे नवीन आत्ताच म्हणजे गरज आत्ता पडली त्याच्यामध्ये आत्ताच मागवण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे एक्सपायरी होण्याचा प्रश्नच येत नाही. टास्क फोर्स हे टास्क फोर्ससारखंच काम करतं, फोर्सच्या दृष्टीनेच काम करतं. सगळे एकत्रितरित्या तुम्ही 10च्या 10 जण तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या जातात. सूचना दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली की नाही केली हे सुद्धा तुम्ही बघतात आहात आणि ती तुम्हाला समाधानकारकरित्या दिसतं आहे, चित्र बदलतं आहे. त्याला वेळ लागेल, त्यांच्याजवळ सुद्धा काही मर्यादा असतील त्यानुसार बदलतं आहे. फक्त एवढं मात्र एक लक्षात आहे की आपल्याला जर कधी कोणत्याही प्रकारचा श्वसनाचा त्रास होत असेल तर तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलशी किंवा संबंधित डॉक्टरांशी आपण भेटलंच पाहिजे, त्यांना दाखवलंच पाहिजे. कोणताही आजार असो या संदर्भातला तो आपण अंगावर काढणं चुकीचं आहे, एवढं मात्र आपल्याला. भीती कोणत्याही प्रकारची बाळगू नाही, मग तिथे कर्मचारी असो किंवा कोणी असो. म्हणजे हे कमाल म्हणावी लागेल की त्या कोरोना पेशंट्स, पॉझिटिव्ह पेशंट्स ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे सर्वच्या सर्व 10 डॉक्टर कोणतेही PPE किट न घालता त्यांच्याजवळ जाऊन आलेत, सगळ्यांना भेटून आलेत. फक्त काय त्यांनी जो अंतर ठेवलं ते अंतर त्यांनी मेंटेन केलं आणि त्यांनी एक दाखवून दिलं की कोणत्याही प्रकारची भीती या ठिकाणी नसते. भीती ही नाही, फक्त तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मी पुनश्च या टास्क फोर्सच्या लीना मॅडम आणि गांधी सरांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. आपण पाहतात लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रूट गो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रूट गो, दाबून खा. सॉरी,